आम्ही सारे खवय्ये। आपली पुढची रेसिपी काय आहे? गाजर पोहा खमण। गाजर पोहा खमण अशी रश्मीची पुढची रेसिपी आहे. मला सांगते साहित्य काय काय? हो, भिजवलेले पोहे, हे जाड आहेत का पातळ? जाड पोहे, जाड जाड पोहे. पोहे, ओके. दूध, कोथिंबीर, हिरवी मिरची, साखर, शेव, बारीक शेव, सुकं खोबरं, केचप सोबत खायला, लिंबाचा रस, गाजराचा किस, हळद, मोहरी आणि जिरं फोडणीसाठी आणि मीठ. काहीतरी टेस्टी असणार असं दिसतं एकंदरीत. मिरची आली की मला खूप बरं वाटतं, म्हणजे जरा असं जाग येते सणकन. ओके, साहित्य बघितलेलं. आता काय करायचं मला सांग पहिलं. आता आपण आधी कढईत दूध टाकूया. दूध? हा, बरं, सगळं घालू? हो. ओके. आणि त्याच्यामध्ये एक चमचा साखर. साखर? हा, बस. आता ह्याच्यात आपल्याला पोहे घालायचे. त्याच्यानंतर मिरची अंमल जास्तच टाका. चालेल. बस. ओके. त्याच्यानंतर हळद टाकणार आहोत. आता आपण ह्याच्यानंतर मीठ टाकूया. ओके. चवीपुरतं मीठ. गाजराचा किस, आता हे नीट कालवून घ्यायचंय. आता हे दूध गरम झालेलं आहे. हे सगळं आता तुम्ही ह्याच्यात घाला? हो, हे ह्याच्यामध्ये घालणार. आता गाजराची कोशिंबीर खा म्हटलं तर मुलं खात नाहीत पटकन. गाजर हे डोळ्यांसाठी उत्तम. हो, उत्तम असतं. मोठा करू का? थोडासा मोठा. आता हे ह्याच्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं. काय मुळात पोहे आपण भिजवून घेतले असल्यामुळे हा. फारसा वेळ लागणार नाही आपल्याला त्या गोष्टीला. हे काहीतरी वेगळंच घडतं असं वाटत नाही का? हा, नेहमी भिजवलेले पोहे, दूध, साखर इथपर्यंत ठीक आहे. मध्येच गाजर आलंय, मगच मिरची गेली. हे काय होणार आहे असं. ओके, आता ते तिकडचं काय करायचंय? तेलाचं त्या या तेलामध्ये आपल्याला फोडणी घालायची. बरं, घालू? थोडीशी मोहरी आणि जिरं. जळू नये म्हणून मी बंद करते. येस. गाजर बिजर आता छान शिजलं असेल आता. हां, आणि ते थोडंसं किसलेलं आहे. थोडंसं दाताखाली आलं तरी ते चांगलं लागेल. आता ते मऊ तर झालंच आहे, अगदी करकरीत राहिलं नाही. बरोबर. हे हळूहळू सुकत आलं. हां, आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर थोडी, आणि खोबरं नाही, खोबरं वरनं सजावटीसाठी. अच्छा. आता ही फोडणी घालते मी. ओके. आता हे शिजतालंय. आता मी गॅस बंद करून लिंबाचा रस, असं का? कारण लिंबामध्ये जे सी विटॅमिन असतं ते जर आपण शिजवलं तर ते कमी होतं, नष्ट होतं. ओके. त्याच्यामुळे लिंबू किती घालायचं? एक? हां, हां. आता हा पदार्थ तयार झालेला आहे आणि ओके. कढईतनं सुटलंय ते आपलं सारण. आता आपण ह्या डिशमध्ये तेल लावून हे त्याच्यावरती थापूया. तेल लावलं की ते चिकटत नसेल ना? हा, मग नंतर ढोकळ्यासारखं ते काढता येतं. ते खमण म्हणतो आपण ना ओके. त्याचं. करेक्ट. मुलांना तो ढोकळाच आहे असं वाटावं. असं काही चिकटलं नाही. काही झालं तरी शेवटी बोटांवर यावंच लागतं, हाताचा वापर करावाच लागतो. कितीही आधुनिक जग, कितीही यंत्र निघावीत, कारण ते शेवटी पदार्थ आहेत बोटाची ते- चव जी आहे, हाताची किमया जी आहे ती मशीन मध्ये नाही. ते फक्त पाश्चात्य संस्कृतीमधलेच पदार्थ चमच्याने आणि काटे चमच्याने खाताही येतात आणि करताही येतात. पण ते उदरं भरणं म्हणून खातात, चवीने खात नाहीत. हा. ते आपलं पोट भरलं की चालले. ओके. आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर आणि खोबरं टाकून
तर हे असंच पडून जाऊ नये म्हणून परत एकदा थोडंसं, आता खाताना मुलं ते आणि शेवेचं काय करायचं? आता ती त्याच्यावरती टाकायची. अच्छा, आधी आपण वड्या पाडून घेऊया त्याच्या बरं. आणि मग टाकायचं. हे सेट वगैरे करायला ठेवायचं असतं नाही, काही गरज नाही त्याला. सेट Ready to गार eat. झालं, हा ते गार झालं की ते सेट झालं. का? अच्छा, कारण पोहे आहेत, पोहे गार झाले की घट्ट होत जातात. करेक्ट. नाही, फुकट आपला वेळ जाणार नाही, नाही का? गार झालं की खायला सुरुवात. वेळ वाया जाता का बरे? ओके, आता काय शेव? आता शेव टाक. शेव अशी भुरभुरायची असते याच्यावर. जर तुम्हाला संशय आला की शेव मऊ आहे की काय, पटकन एकच खाऊन बघा. अन्मान करायचं नाही, काय देताना असं चांगलं लागायला पाहिजे ना. आहे कुरकुरीत आहे शेव. वा, काय उत्तम, क्या बात आहे. ही निश्चितपणे वडी चांगलीच झालेली असणार. याच्यामध्ये आपला दुपारी मुलं दूध नाही पित, सकाळी एकदा प्यायल्यानंतर दुपारीपर्यंत नाही न्यायचं. ह्याच्यात दूध गेलं, पोहे आले, गाजर आलं, अशा दोन्ही तिन्ही गोष्टी म्हणजे ही दुपारच्या खाण्यासाठी अगदी योग्य आहार मुलांना स्कूलमध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि आता फक्त ह्याच्यावर फक्त सॉस लावून आता मला ह्याच्या वड्या आपण पाडलेल्या आहेत त्या काढायच्या आणि त्याच्यावर सॉस बरोबर खाऊ शकतो. निघेल का एखादी वडी? हो, निघेल. ओ हो 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 हो, क्या बात है. डिश घेतो. बस बस, तुमचं म्हणजे फारच आग्रह असतो. साहित्य आणि कृती लिहायला घ्या. गाजर पोहा खमण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी भिजवलेले जाड पोहे, अर्धी वाटी दूध, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, साखर, शेव, सुकं खोबरं, टोमॅटो केचप, अर्ध्या लिंबाचा रस, गाजराचा किस, हळद, मोहरी, जिरं, मीठ आणि तेल. कृती: प्रथम एका पॅन मध्ये दूध आणि साखरेचं मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका बाउल मध्ये भिजवलेले पोहे घेऊन त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हळद, मीठ आणि गाजराचा किस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण दुधामध्ये घालून शिजवून घ्यावं आणि त्यामध्ये कोथिंबीर घालावी. तेलामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करून ती या मिश्रणावर घालावी आणि गॅस बंद करून लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. ताटाला तेल लावून त्यावर तयार मिश्रण थापावं. वरून सुका खोबरं, शेव आणि कोथिंबीर घालावी आणि त्याच्या वड्या कापून घ्याव्यात. टोमॅटो केचप बरोबर पोहा गाजर खमण सर्व्ह करावं. आम्ही